श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल. असेच मजेत राहा. आयुष्यात या 4 गोष्टी शिका. कधीच तुम्ही दुःखी राहणार नाहीत. खूपच मौल्यवान अशा या 4 गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये, त्याचप्रमाणे या व्हिडिओतील कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. कथेमध्ये खूपच मौल्यवान अशा गोष्टी मी आपणास सांगितलेल्या आहेत, ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहेत. समुद्राच्या किनारी एक छोटासा द्वीप होता. तिथे वेगवेगळे पक्षी राहत होते. ते खूपच आनंदाने तेथे त्यांचे घर बनवून राहत होते. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक टिटवीचा जोडासुद्धा राहत होता. टिटवी त्यावेळी गरोदर होती. तिने तिच्या पतीला टिटव्याला सांगितले, "अहो, माझे अंडे मला ठेवायचे आहेत आणि सुरक्षेच्या हेतूने हे स्थान आपल्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या पिलांसाठी योग्य आणि सुरक्षित नाही. इथून कुठल्या तरी दुसऱ्या सुरक्षित स्थानावरती आपण जाऊया, जिथे कुठल्याही प्रकारची भीती नसेल, जिथे मी निर्भयपणे निसंकोचपणे अंडे देऊ शकेन." टिटवा स्वभावाचा कठोर होता. बायकोचं म्हणणं ऐकायला त्याला कमीपणा वाटायचा. तो टिटवीला ओरडत म्हणाला, "अगं, इतकं सुंदर स्थान सोडून आपण दुसरीकडे कशासाठी जायचं? आणि आपण गेल्यानंतर जर दुसरा कोणी आपल्या घरावर ताबा मिळवला, मग आपण त्याला बाहेर कसे काढणार? शेवटी हे आपले घर आहे आणि स्वतःचे घर स्वर्गापेक्षाही सुंदर असते." टिटवी म्हणाली, "हो, हे आपलं घर आहे, परंतु तुम्ही हे तर पहा की हे आपल्याला घर कुठे आहे? येथे रोजच्या रोज समुद्राच्या लाटा रोज विकराळ रूप धारण करून येत असतात. त्यामुळे या लाटा आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. जर कधी या लाटांनी विशाल विकराळ रूप धारण केले, तर या लाटा आपलं घर सुद्धा त्यांच्याबरोबर घेऊन जातील. असे म्हणतात की बुद्धिमान पुरुष येणाऱ्या संकटाचा अंदाज संकट येण्यापूर्वीच लावत असतात. जे लोक वेळ असताना संकटांपासून वाचण्याचा पर्याय शोधतात किंवा उपाय शोधत नाहीत, अशा लोकांना कारण नसताना मरावे लागते. शत्रू, कर्ज, अग्नी, आजारपण या चौघांवर जो कोणी वेळेत मात करत नाही, असे लोक हे चौघ प्रबळ झाल्यानंतर त्यांच्या हस्ते मरण पावतात किंवा त्यांचा विनाश यांच्या हस्ते होतो. मरणाच्या द्वारावर पोचतात टिटवी म्हणाली, "नदीकिनारी उभ्या असणाऱ्या वृक्षाचं आयुष्य दीर्घ समजू नये. कधीतरी एखादा महापौर त्याला त्यासोबत घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा समुद्राच्या किनारी राहतो. समुद्राच्या उंच लाटा हत्तीला सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. आपण तर एवढे छोटे छोटे प्राणी पक्षी आहोत." असे म्हणतात की नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच काही त्रास सहन करून स्वतःला सुरक्षित करावे. तर स्वामी भक्तांनो, टिटवीचं बोलणं ऐकून टिटवा हसत म्हणाला, "हे प्रिये, तू चिंता का करत आहेस? तू निश्चित होऊन अंडे दे. बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे." जो मनुष्य योग्य आणि अयोग्यचा निर्णय करण्याची समज ठेवत असतो, शत्रूला पराजित करण्याची युक्ती ज्याला माहीत असते, असा व्यक्ती संकट पडल्यावरती सुद्धा कधीच दुःखी होत नाही. बुद्धिमानासाठी कोणतेही काम कठीण नसते. मेहनती व्यक्तीसाठी कोणतेही लक्ष्य दूर नसते. विद्वान माणसासाठी कोणतीही जागा विदेश नसतो आणि गोड बोलणाऱ्याला कुठलाही व्यक्ती परका नसतो. आणि राहिलेली गोष्ट म्हणजे या समुद्राची. तर या समुद्रामध्ये इतकी हिंमत कुठे आहे की तो आपल्या मुलांना काही नुकसान पोहोचू शकेल? जर त्याने असा दृष्टपणा केला तर मी त्याच्या
पूर्ण पाणी सुकवून त्याचे अस्तित्व संपवून टाकेल. तू बेफिकर होऊन इथे अंडे दे. टिटवी म्हणू लागली, हे स्वामी, हे काहीतरी जास्तच बोलल्यासारखं वाटत नाही का? हे 4 कामं डोळे बंद करून करणे किंवा गर्वाने करणे मूर्खपणाचे लक्षण आहेत. नंबर 1, अनुचित काम करणे. नंबर 2, तुमच्या सख्याच्या प्रियजनांच्या विरोधी बनणे. नंबर 3, शक्तिशाली सोबत स्पर्धा करणे किंवा त्यांच्यासोबत भांडण करणे. नंबर 4, प्रत्येक प्रकारच्या स्त्रीवर विश्वास ठेवणे. स्वामी भक्तांनो, ही 4 कामे तुम्हाला मृत्यूच्या दारात पोहोचवतात आणि म्हणूनच विचार करूनच कोणतेही कार्य करण्यास या कथेत सांगितले गेलेले आहे. त्या घमंडी टिटव्याने पत्नीचे काहीच ऐकलं नाही आणि उलट टिटवीसमोर त्या समुद्रालाच उलटसुलट काहीही बोलू लागला. आणि लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो, घाबरट आळशी लोकांची ओळखच असते की ते काम करून काहीच दाखवत नाहीत, तर त्यांच्या मोठमोठ्या बोलण्यातूनच ते त्यांचे मोठेपणा दाखवत असतात. टिटव्याने त्याच्या पत्नीसमोर त्याच्या वीरतेचे खूप गुणगान केले, परंतु टिटवी तिच्या म्हणण्यावर कायम राहिली की आपल्याला हे स्थान बदलायला हवे. परंतु बिचारी काय करणार होती? अखेर तिचे त्या टिटव्यासमोर काहीच चालत नव्हते आणि शेवटी नाईलाजाने टिटवीने अंडी दिली. दुसरीकडे समुद्र त्या टिटवीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. समुद्राने विचार केला की या छोट्याशा टिटव्याला किती घमंड आहे. आकाश पडण्याच्या भीतीने तर हा पाय वरती करून बसतो, परंतु टिटवीसमोर तर मोठ्या वीरतेचे गुणगान करत आहे. तसे तर मी याची अंडी वाहून नेली नसती, परंतु आता मला याच्या ताकदीची परीक्षा तर घ्यावीच लागणार आहे. खरंच याच्यामध्ये ताकद आहे की हा फक्त बोलण्यामध्ये पटाईत आहे? स्वामी भक्तांनो, समुद्राने त्या टिटवीचे अंडे वाहून नेण्याचा निर्भय केला. एके दिवशी टिटवा आणि टिटवी अन्नाच्या शोधासाठी कुठेतरी गेले असता समुद्राने त्यांची अंडी वाहून नेली. जेव्हा ते दोघेही परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घरात त्यांची अंडी दिसली नाही. हे पाहून टिटवी जोरजोरात रडू लागली आणि तिच्या नवऱ्याला टिटव्याला खूप बोलू लागली. आता तो टिटवा गुपचूप पत्नीचे बोलणं ऐकू लागला. असे म्हणतात की जे लोक त्यांच्या हितचिंतकांचे पत्नीचे बोलणे ऐकत नाही, त्यांच्यावर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही. आणि म्हणूनच संकट येण्यापूर्वीच उपाय करणारा नेहमी सुखी असतो. भाग्यावरती विश्वास ठेवणारा आणि त्याच्या अभिमानात असलेल्या व्यक्तीचा नेहमी नाशच होतो. जो मनुष्य दुःख येण्यापूर्वी दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो, असा व्यक्ती त्याचा पराजय आणि त्याच्या कुलाचा विनाश कधीच पाहत नाही. इकडे टिटवीचे ते बोलणे टिटव्याच्या हृदयाला टोचत होते. टिटवा त्याच्या मुलांच्या शोकांमध्ये सुद्धा दुःखी झाला होता. टिटवी तिथे रडत आहे हे पाहून तो तिला समजावू लागला. तो म्हणू लागला, हे प्रिये, तू काळजी करू नकोस, मी काहीही करून तुझी अंडी परत घेऊन येईल. इतकं म्हणून तो टिटवा रागाने त्या समुद्राला धमकावू लागला. म्हणू लागला, हे दृष्ट सागरा, तू व्यर्थ मध्ये माझ्या पिलांना वाहून नेऊन माझा राग पाहत आहेस आणि याचा परिणाम तुझ्यासाठी चांगला नसेल. टिटवा समुद्रावर राग करत असताना पाहून टिटवी बोलली, अरे मूर्खा, समुद्रासोबत वैर ठेवून तू असं कोणतं मोठं कार्य करणार आहेस? विद्वान लोक नेहमीच म्हणतात, ताकदवानासमोर कमजोर माणसाचा राग त्यालाच नुकसान पोहोचवू शकतो. स्वतःची आणि शत्रूची ताकद माहीत असल्याशिवाय जो मूर्ख व्यक्ती शत्रूवर समोर जातो त्याचा विनाश हा अटल असतो. टिटवा म्हणाला, अरे टिटवी, तू का काळजी करत आहेस? काही गोष्टी दिसायला तर छोट्या असतात, परंतु त्यांच्यासमोर मोठे मोठे सुद्धा हार मानतात. ज्या प्रकारे अंकुश दिसायला छोटा असतो, परंतु भल्या मोठ्या हत्तीला सुद्धा तो त्याच्या काबूत ठेवतो,
ज्याप्रमाणे छोटासा दीपक दिसायला तर छोटा असतो, परंतु विशाल काळोखाला सुद्धा तो नष्ट करतो. ज्या प्रकारे वीज आकाराने छोटी असते, परंतु जेव्हा ती पडते तेव्हा मोठ्या पर्वतांचा सुद्धा नाश करते. बलवान तर तोच असतो ज्याच्यामध्ये तीव्रता असते. आता तू माझी ताकद बघ. मी माझ्या छोट्याशा चोचीने कशा प्रकारे या समुद्राला सुकवून टाकतो. टिटवी त्याला पुन्हा समजावू लागली. ती म्हणाली की मूर्खपणाची सुद्धा हद्द असते. ज्या समुद्रामध्ये रोजच्या रोज हजारो नद्या पाणी घेऊन येत असतात, अशा अनेक नद्यांनी भरलेल्या या समुद्राला तुझी चोच कशी सुकवू शकते? अशा गोष्टी बोलल्याने काय फायदा ज्या आपण पूर्ण करू शकत नाही. जर तुला समुद्रासोबत वैर करायचाच आहे, मग दुसऱ्या पक्ष्यांना आणि तुझ्या मित्रांना सोबत घेऊन वैर कर. कारण असं म्हणतात की शक्तिहीन वस्तूंचा समूह विजय बनू शकतो. छोट्या छोट्या धाग्यांनी बनलेल्या रस्सीने मोठ्या हत्तीला सुद्धा बांधले जाऊ शकते. स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे त्या टिटवीचं बोलणं ऐकून टिटव्यानं बगळा, मोर अशा वेगवेगळ्या पक्ष्यांना बोलावून त्यांना त्याचं दुःख सांगितलं आणि म्हटलं, हे भावांनो, या दृष्ट समुद्राने माझे अंडे चोरून नेऊन मला दुःख दिले आहे. माझ्या पत्नीला रडवले आहे आणि म्हणूनच समुद्राला सुकवण्याचा काहीतरी उपाय शोधा. टिटव्याचं बोलणं ऐकून बाकीचे पक्षी म्हणू लागले, हे मित्रा, आम्ही तुझं दुःख समजू शकतो, परंतु या समुद्राला सुकवण्याच्या लायकीचे आपण नाही आहोत. मग अशा परिस्थितीत उगाचच त्रास करण्याचा काय फायदा? तो कमजोर माणूस गर्वाने किंवा रागाने आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला मारायला जातो. असा व्यक्ती स्वतःच मारला जातो. आणि म्हणूनच आपण एक काम करूया, आपण आपल्या राजाकडे म्हणजेच गरुडाकडे जाऊया. गरुडजी खूपच शक्तिशाली आहेत. आपण आपले दुःख जर त्यांना सांगितले आणि जर त्यांना आपलं दुःख समजलं तर ते नक्की समुद्राकडून आपला प्रतिशोध घेतील. आणि जरी गरुडाने आपलं म्हणणं नाही ऐकलं तरी आपल्याला वाईटही वाटणार नाही. कारण असं म्हणतात, एका जवळच्या मित्राजवळ, एका गुणी नोकराजवळ, ऐकणाऱ्या स्त्रीजवळ, ताकदवार नवऱ्याजवळ आपलं दुःख सांगितल्याने मनुष्य नेहमी सुखी होतो. आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरुडाजवळ जाऊया. अशा प्रकारे निश्चय करून सर्व पक्षी दुःखी भावनेने गरुडाजवळ गेले आणि जाऊन त्यांना त्यांचे सर्व दुःख सांगितले. म्हणू लागले, हे स्वामी, तुम्ही असताना सुद्धा या टिटव्याचे अंडे समुद्र त्याच्यासोबत वाहून घेऊन गेला आहे आणि त्यामुळे त्याच्या मुलाचा विनाश झाला आहे. हा समुद्र खूपच दृष्ट आहे. तो असा दुसऱ्यासोबत वागू नये म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. या संसारामध्ये एका व्यक्तीच्या निंदनीय कार्याबद्दल बघून दुसरा व्यक्ती तेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो. या दुनियेमध्ये एका दुसऱ्याच्याच मागे चालणारे लोक भरपूर आहेत. त्यांना दुसऱ्याचे चांगले समजत नाही. तुम्ही आमचे राजे आहात आणि तुम्ही आमची रक्षा करावी असे आम्हाला वाटते. असे म्हणतात की जो राजा प्रजेची रक्षा करतो त्याला प्रजेच्या पुण्यातून 6वा भाग प्राप्त होतो आणि जो राजा प्रजेची रक्षा करत नाही त्याला प्रजेच्या पापाचा 6वा भाग मिळतो. आणि म्हणूनच ज्यांचे स्वतःचे भाऊ नसतात, राजा स्वतः त्यांचा भाऊ असतो. ज्यांना डोळे नसतात, राजा त्यांचे डोळे असतो. अशा प्रकारे सर्व पक्ष्यांचे दुःख भरे बोलणे ऐकून गरुड समुद्राच्या दिशेने त्याला सुकवण्यासाठी निघाला. त्याच वेळी गरुडाला भगवान विष्णूंनी बोलावलं. भगवान विष्णूंच्या एका दूताने येऊन गरुडाला सांगितले की भगवान विष्णू तुम्हाला बोलावत आहेत. तेव्हा गरुडाने भगवान विष्णूंजवळ जाण्यास मनाई केली आणि म्हणाला, हे देवदूत, तुम्ही देवाजवळ जाऊन मला त्यांनी त्याच्या वाहनासाठी दुसऱ्या कोणाला तरी बोलवावे. या वेळेला मी माझ्या प्रजेच्या हिताचं काम करण्यासाठी चाललेलो आहे. देव गरुडाचा असं बोलणं ऐकून विचार करू लागला. या गरुडाने देवाबद्दल कधीच असं म्हटलं नाही. मग आज याला काय झालं आहे? तेव्हा देवतांनी गरुडाला विचारले, हे गरुड, हे तर सांग, देवाने तुझा असा कोणता अपमान केला आहे जो तू एवढा नाराज झाला आहेस? गरुड म्हणू लागला, देवाने माझा कुठलाही अपमान केला नाही, परंतु समुद्राने टिटव्याचे अंडे
चोरले आहेत आणि समुद्र तर देवांचं घर आहे. तुम्ही जाऊन देवांना सांगा की त्याने समुद्राला नियंत्रणात ठेवावे, अन्यथा मी आजपासून त्यांचा सेवक राहणार नाही. दर्शक मित्रांनो, तिकडे देवसुद्धा विचार करू लागले, त्या गरुडाचे रागावणे सुद्धा योग्यच आहे आणि म्हणूनच मी स्वतः जाऊन त्या गरुडाला बोलावून घेऊन येतो. कारण स्वामी भक्तांनो, ज्या व्यक्तीला त्याची प्रगती हवी असते अशा माणसाने आज्ञाकारी खानदानी सेवकाची बदनामी केली नाही पाहिजे, तर अशा सेवकाचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे पालन केले पाहिजे. असं म्हणतात की जेव्हा राजा प्रसन्न असतो तेव्हा तो त्याच्या सेवकांना नेहमी धन देत असतो, परंतु जर सेवकाला इज्जत मिळत असेल तर तो त्याचे प्राण देऊन राजाचे उपकार फेडत असतो. दर्शक मित्रांनो, इकडे भगवान विष्णू गरुडांचा राग शांत करण्यासाठी गरुडाला घेऊन समुद्राच्या जवळ पोहोचले आणि समुद्रावर अग्नी शस्त्र ताणून म्हणाले, हे समुद्रदेव, एकतर तू त्या टिटवीचे अंडे परत कर, नाहीतर आम्ही तुला सुकवून टाकू. देवाने अग्निस्थ ताणलेले पाहून समुद्र भयभीत झाला आणि तो टिटवीचे अंडे घेऊन प्रकट झाला आणि ते अंडे टिटवीला परत केले. दर्शक मित्रांनो, इथे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवणे योग्य आहे. शत्रू छोटा असो किंवा मोठा असो, जोपर्यंत त्याच्या शक्तींचा योग्य अंदाज त्याला येत नसेल तोपर्यंत त्याच्यासोबत शत्रुता करणे चुकीचे आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल, अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.